अपेक्षा करतो सर्वांनी शांत चित्ताने कार्यक्रमाचा आस्वाद घ्याल. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. पाचवी खान ती सोहमबीज खान या सर्व खालीची निर्मिती त्या आदिशक्तीपासून झाली आहे आणि म्हणून त्या शक्तीला प्रत्येक संत ऋषीमुनी यांनी वंदन केलेलं आहे. आमचं सुद्धा त्या शक्तीला आधी वंदन आहे. तुझे बंधुगा आणि माझे आदर्श स्थान मला जन्माशी घालून झाले हे किती पुण्यवान. त्याच्याच पायी जगातील सर्व तीर्थ आणि म्हणून या विशाल पीठावर देतो म्हणतात. सारं जग फिरून अर्थ नाही ना माय बापा सारखं तीर्थ नाही. वास्तविकता आहे ते नाकारता येत नाही. आई वडील आमच्यासाठी खरे देव आहेत. कुठलाही देव जर तुम्ही त्याच्या आधी आपल्या आई वडिलांची पूजा केली अर्चना केली तर तो देव नाराज होणार नाही. आणि नाराज होत असेल तर समजून जा तो देवच नाही. कारण आमचा आराध्य गणेश भगवान याच गोष्टीवर त्याला पहिल्या पूजेचा मान मिळाला आहे विसरता येत नाही. मग आमचा आराध्य जर आपल्या आई वडिलांना देव मानत असेल तर आम्ही का मानू नये. आणि म्हणून माझं म्हणणं असेल मी त्याला धन्य समजेल. एखाद्या मुलाला एखाद्या माणसाला धन्य समजेल की त्यांनी आपल्या आई वडिलाच्या पोटी जन्म घेतला. तुम्ही कुठूनही बाहेरून आले, कोणत्या गावावरून या बाजारातून या कुठूनही या, तुमची लाडाची बायको ग्लासभर पाणी ना कपभर चहा घेऊन येईल. बरोबर आहे.
त्या बायकोला सांगा हे पाणी थोडा वेळ बाजूला ठेव, हा चहा सुद्धा बाजूला ठेव. आधी मला हे सांग माझे बाबा जेवले काय, आधी मला हे सांग माझी आई जेवली काय. हे जर तुम्ही म्हणत असाल, असा व्यवहार जर तुम्ही करत असाल न्यायपूर्ण, तर मी मानेन की तुम्ही धन्य झाले आपल्या आई वडिलाच्या पुढे जन्म घेऊ. शिकण्यासारखा आहे, तमाशा वाईट नाही आहे, शिकण्याची प्रवृत्ती पाहिजे माणसाची. आणि म्हणून ती सरारुणी मी त्या शहीदाच्या आणि दिवस दाखविला तो स्वातंत्र्याच्या, आणि पाश तोडून बापा पारतंत्र्याच्या हो कळे कळविले हो. साठी बापा फासावर चढले, आमच्यासाठी फासावर चढले. आणि भगतसिंग राजगुरु ते सुखदेव लढले, छलकारी देवीचे रक्त सांडले. तिथे मी नतमस्तक तिरंगाच्या माझ्या आपल्या देशामध्ये जगाच्या पाठीवर 5 प्रमुख धर्म आहेत. त्या 5ही धर्माची लोक कुठल्याही कार्याच्या आरंभी आधी आपल्या आराध्याला वंदन करतात आणि नंतर पुढल्या कार्याला सुरुवात करतात. त्याचप्रमाणे शाहीर लोक आम्ही गणाचं पूजन करतो. गणाच्या ठिकाणी तुमच्या आईची पूजा करू शकता, वडिलांची पूजा करू शकता, तुमच्या गुरुची पूजा करू शकता, तुमचे जे कोणतं आराध्य असेल त्याची पूजा करू शकता. त्याचं नाव कोण. आणि म्हणून आम्ही आपल्या आराध्याची पूजा करण्यासाठी एक चाल निवडलेली आहे. 1964 चाल आहे बघा. अरे नजरी वो जो दुश्मन पे भी मेहरबान हो, नजरी वो जो दुश्मन पे भी मेहरबान हो, और जुबा
सुन बुरा मत देखो, बुरा मत कहो, बुरा मत सुनो, बुरा मत देखो, बुरा मत कहो। भगवान के बाप को भी मिलना पड़ेगा है। मला सांगा, शेंडा धरून काही अर्थ आहे का? गोडच नाही पकडू का आपण? बरोबर, शेंडा पकडू काही अर्थ आहे का? भगवंताला पर्याय आहे का? कोण सांगू शकतं काय? भगवंताला पर्याय आहे काय? जगाच्या पाठी भगवान किती आहेत? एकच की नाही? मग जर त्याचाही कोणी बाप असेल तर मग याले काय लेपून जायचं? त्याच्या बापाला धरा ना सीधं सीधं. चुकीचं बोलतो काय? आणि म्हणून चला, ही माझी नसून या जगाची कहाणी, ही माझी नसून या जगाची कहाणी, मांडले मत मतांतरी इथे कित्येक कहाणी, कृपेच्या प्रसादे किती दाहिले, कृपेच्या प्रसादे किती दाहिले, तरी त्यागला अरे आदि गणा सुमन वाहिले, तरी त्यागला आदि गणा सुमन वाहिले. शब्दाचे अर्थच तसे. कृपेच्या प्रसादे किती राहिले तरी त्या गणा आदि गणा हे सुमन वाहिले, जरी भालता या दुःखी पाहिले आणि तरी त्या गणा आदि गणा हे सुमन वाहिले. जगाच्या पाठीवर प्रत्येक मनुष्य आशादायी आहे. बरोबर आहे भाऊ? जगाच्या पाठीवर प्रत्येक मनुष्य आशादायी आहे ना. आशादायी असणं काही पाप नाही. आशादायी माणसानं असावं, असायलाच पाहिजे. आणि जो आशादायी असेल तो जिवंतपणाचं लक्षण आहे. आशादायी नसेल तर तो मेल्यामध्ये दाखला आहे. म्हणून आशादायी असणं
गरजेचं आहे, पण नुसती आशा ठेवून चालत नाही. त्या आशेला कर्माची जोड पाहिजे. आशेला कर्माची जोड पाहिजे, तरच कुठलाही मनुष्य कुठल्याही कार्यामध्ये यशस्वी होऊ शकतो. अन्यथा नाही. कुठलाही देव कुठलेही आराध्य असेल, पण देगा हरी पलगावरी कोणी आणून देईल काय? होऊ शकत नाही. म्हणून तुकोबाराय आपल्या अभंगामध्ये म्हणतात, नच जाई पुण्य धामा बसरे करीत कामा. नच जाई पुण्य धामा बसरे करीत कामा. आणि कामात लक्ष लावा, वरी ठेव अंतरीचे हरिनाम घे फुकाचे जपमान वाचुवाचे. समजलं काय? काही पैसा लागते काय देवाचं नाव घ्यायला? नाही. पैसा नाही, अडकळा गमली नाही, काहीच लागत नाही. सोनं नाणं काहीच लागत नाही. फक्त मनामध्ये उचित भाव पाहिजे. आणि त्या जसा तुमचा भाव आहे तसे तुमचे कर्म पाहिजे. काय काय भाव भुकेला हरीले करी भक्ताची चाकरी. कबीराचे शेले मिळले, चोखोबाचे ढोळ ओढली, जरीचे दळण दळले. अरे देवाला चाकऱ्या केल्या आहे, पण कोणाच्या केल्या? हा, जो कर्तव्य प्रधान आहे त्याच्याच केल्या. रिकाम टेकड्या माणसाच्या मागे देव राहत नाही. लक्षात ठेवा. जो असाच कपडे घालून गावामध्ये फिरतो रिकाम टेकला, त्याच्या मागे देव कधीही राहत नाही. समजलं काय? हे महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा. आशा ठेवा, भाव ठेवा, कुठलेही आराध्यावर ठेवा. माझं काही म्हणणं नाही, कुणाही बद्दल तुम्ही भाव ठेवा, पण त्यानुसार तुमचे कर्म सुद्धा असू द्या. एवढंच मला सांगायचं आहे. का मी काय म्हणतो? शास्त्र पुराणाची काय बाही. शास्त्र पुराणाची काय बाही. किती वाहिले त्या भक्तीच्या प्रवाही. किती वाहिले त्या भक्तीच्या प्रवाही. भक्ती गोऱ्या फलाची साची म्हणजे खरी. भक्ती गोऱ्या फलाची सांगा नवती कसाची. जरी बाळ कार्यामध्ये तुळवले. सांगा ना, इतिहास साक्षी आहे ना. आम्हा काय सांगणार आहो? इतिहास सांगतो तुम्हाला, नाही का? जरी बाळ कार्यामध्ये तुळवले आणि तरीही त्यागना. अरे आदि गणा हे सुमन. यादों में शमेरा तो दिए जलते हैं. कभी पत्थर पे खिलने वाले फूल आज किसी की तुरबत पे खिलते हैं. अरे मिलने को तो मिल जाते हजारों लोग यारो दुनिया में, पर माँ बाप ऐसी दौलत है जो जिंदगी में एक बार मिलते हैं. जो जिंदगी में एक बार मिलते हैं. आई वडिलांसारखं दैवत नाही आहे, त्याला सांभाळून ठेवा. मोठ्या मुश्किलीनं मिळालं, समजलं काय? आणि एकदाच मिळतं, पुन्हा मिळत नाही. म्हणून म्हणतात लोक, बापासारखं प्रेम नाही ना, मायसारखी माया नाही. समजलं काय? आणि म्हणून हे खूप मोठी दौलत आहे. हो, खूप मोठी संपत्ती आहे. समजलं? आणि ते काही मागत नाही. आई बाप काय मागतात म्हातारे झाल्यानंतर? हा, प्रेमाचा शब्द आहे किंवा बाबा ग्लासभर पाणी ना गोलभर पोळी भुकेच्या वेळेस, बस एवढं मागतात. जसे ठेवाल तसे राहतात बिचारे. काय 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 मागतात तुम्हाला? कारण त्यांच्याने जमतच नाही. तुमच्यासाठी एवढं मोठं करून ठेवलं, तुम्हाला दुनिया दाखवली. आणखी काय पाहिजे? हो, लहानाचं मोठं केलं, आलाच्या गाडीवर रक्ताचं पाणी केलं. कोण करते कोणासाठी? जमाना तर स्वार्थी आहे भाऊ. हा, सगळा भाऊ पक्का बैली म्हणतात की नाही? आहे की नाही? पण मायबाप कधी असं करतात काय?
कधीच नाही करत. तुम्हाला ताप जरी आला असेल तर मायच्या आणि बापाच्या पोटात कधी घात जात नाही भाऊ, हे लक्षात ठेवा. हा, आणि त्याला म्हणतात आई आणि त्याला म्हणतात बाप, आणि म्हणून विसरू नका. म्हणून गोपाळदास महाराज म्हणतात विसरू नको रे आई बापाला, झिजवली त्याने काया, काया झिजवून तुझ्या शिरावर धरली सुखाची छाया, मिळणार नाही तुला आई बापाची माया, पुन्हा कधीच मिळत नाही, एकदाच मिळतं. म्हणून सांभाळून ठेवा आणि जितकं चांगल्या तऱ्हेने वागवताल तितक्यात चांगल्या तऱ्हेने वागवा. कारण तुम्ही जर त्याला वागवाल तर तुमची मुलं पाहतात, तुमची मुलं तुम्हाला तशीच वागवतील. बरोबर आहे ना? एका साहेबाची पत्नी, तिने सांगितलं हा म्हातारा माणूस मला रातभर खोकलते, मला झोप लागत नाही, काही नाही, याची बात मला तिकडं गाईच्या पोटात नेऊन टाका. लालाची बायको साहेबाला ऐकलं ना बापाची बात, गाईच्या कोठ्यात नेऊन टाकली. बुड्यानं 2 दिवसात जीव सोडला, 2 दिवसात. बहीण म्हणे मी एवढं मोठं करून माई बाज म्हणे गाईच्या कोठ्यात, हा, आणि बापाला एक दोरी बांधून दिली, घरात बांधली घंटी, आणि त्या खोलीमध्ये दोरी नेली, आणि त्या बापाले म्हणजे तुला जे काही लागलं तर हे दोरी हलवाची, घंटी वाजली म्हणजे कोण नाही कोणी काय नाही काय तुला आणून देतील, जे पाहिजे ते मागतचा. हे कार्य म्हणजे जीवन कुत्र्यापेक्षा निपटार जीवन. त्याला जीव सोडला भाऊ 2 दिवसामध्ये. झाले ना तेव्हा एक जमा सगळे झाले. आणि मग तो पोरगा का म्हणते साहेब, बुड्याचं जे जे सामान्यामध्ये हातरून पांघरून सगळं, त्याची काळी बिळी टोपी चादरा वाकरा सगळं म्हणते बुड्यासोबत पेटवा, सगळं पेटवा. हो, तर तो त्याचं लहान पोरग होतं, त्या साहेबाचं 5 वर्षाचं लहान पोरग होतं. ते पोरग का म्हणते बाबा सगळं सामान पेटवा, पण म्हणते एक वस्तू नको पेटवा. तर म्हणते कोणती? तर म्हणते घंटी. तुम्ही म्हातारे व्हा तर मी कुठून आणीन म्हणते पुन्हा, हेच घंटी म्हणे तुम्हाला होईल, आलं की नाही टाकत. जसे तुम्ही आपल्या आई बापाशी वागाल तसे तुमचे मुलं तुमच्याशी वागतील. अरे इथेच करा आणि इथेच भरा, कुठे जावं लागत नाही. ऐका काय म्हणतो, त्रिकालदर्शी नाही का भगवान त्रिकालदर्शी, तिने काळामध्ये तोच करता आणि करविता. मग दारिद्र्य कोणाचे इथे राहिले नाही काय, जे तुमच्या कर्मामुळे. हे काय देवाला दिले काय दारिद्र्य कोणाला नाही, हे सगळं तुमच्या कर्मावर अवलंबून आहे. आणि म्हणून मग दारिद्र्य कोणाचे इथे राहिले, आणि तरीही त्यागला अरे आदि गला सामना आहे. आणि जोडीला आपल्याला सन्मान्य शाहीर ज्ञानेश्वरजी वाघ